मान्सूनचा मुख्य पट्टा उत्तरेकडे सरकल्यानं राज्यात मागील 5 दिवसांपासून पावसानं उघडीप दिली आहे। कमाल तापमानाचा पारा 30 ते 35 अंशांच्या दरम्यान आहे। उन्हाचा चटका वाढल्यानं उकाडा जाणवू लागलाय, तसंच घामाच्या धारा वाहू लागल्यात, तर काही भागात ऊन सावल्यांचा खेळ सुद्धा अनुभवायला मिळतोय। आज राज्यात प्रामुख्यानं उघडीप राहून उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे। तर उद्यापासून म्हणजेच मंगळवारपासून राज्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। हवामानशास्त्र विभागानं पुढील 5 दिवसांचा अंदाज जारी केला आहे। उद्या कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे। पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे। तर उर्वरित राज्यात प्रामुख्यानं उन्हाचा झटका कायम राहील। बुधवारी पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीत विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, रायगड, पालघर, मुंबई, ठाणे, सातारा घाटमाथा, नाशिक घाटमाथा या ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज असून उर्वरित राज्यात ऊन सावल्यांचा खेळ अनुभवायला मिळण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिला आहे। तर गुरुवारी बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, पालघर, मुंबई, ठाणे, सातारा घाटमाथा, नाशिक घाटमाथा या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे। तर उर्वरित राज्यात उघडीप राहील अशी शक्यताही हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। शुक्रवारी यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे। तर उर्वरित राज्यात प्रामुख्यानं उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।